नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय लक्षवेधी. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार आणि राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आता निश्चित झालंय. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल हे निश्चित झाले. त्यासाठी बैठकाही सुरू झाल्या होत्या सकाळपासूनच आणि उद्या शासकीय दुखवटा सरला की कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण होतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या मुंबईमध्ये एक बैठक होईल आणि त्यामध्ये निर्णयही जाहीर होईल. कदाचित उद्या शपथविधीही पार पडेल. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चाही जोर धरतात, पण याबाबत कोणत्याही अधिकृत चर्चा अजून झालेल्या नाहीयेत. अजित पवार यांच्या जाण्याच्या धक्क्यातून पवार कुटुंबीय अजूनही पूर्णतः सावरलेले नाहीयेत. पण शरद पवार यांनी आज नीरा नदीच्या पाण्याची पाहणी केली आणि आपण पुन्हा एकदा मैदानात उतरलोय हा संदेश सगळ्यांना दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी हालचाली सुरू केल्याच्या चर्चा होत्या, पण अजित पवार यांच्या जाण्यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया सोपी नाहीये. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेतृत्व निवडीला प्राधान्य दिल्यानंतर ही प्रक्रिया अगदी लगेच होण्याची शक्यताही आता धुसरच आहे. त्यामुळे दोन्हीकडे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला उपमुख्यमंत्री पदाच्या निवडीची घोषणा लगेचच होते. या सगळ्या संदर्भात चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर एक नजर टाकूयात आजच्या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडींवर. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित झालेत. यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विलीन होणार का? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी सकारात्मक मिळते, कारण पक्ष विलीन करण्याबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे विलीनीकरणाची घोषणा लवकरच करण्यात येईल. विलीनीकरणासोबतच आणखी महत्त्वाचे निर्णय शरद पवार यांच्या नेतृत्वात सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि सुप्रिया सुळे मिळून ठरवणार असंही कळतंय. पण हे विलीनीकरण दिसतं तितकं सोपं नसेल, कारण अनेक महत्त्वाच्या गोष्टी ठरवाव्या लागतील. एकसंध राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तर अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहणार की दुसरं कोणाकडे जाणार? सुप्रिया सुळेंना कोणती जबाबदारी दिली जाणार? राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलच राहणार का? प्रफुल्ल पटेल यांचं पद गेलं तर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार का? पार्थ आणि जय पवार यांना कोणती पदं मिळणार? रोहित पवार यांना कोणती जबाबदारी देणार? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात ही अजित पवारांचीही इच्छा होती. म्हणूनच महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही गटांनी आघाडी केली होती. आता त्याचं रूपांतर अखिल महाराष्ट्र स्तरावर लवकरच होईल असे संकेत मिळत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या राजकीय हालचालींसंदर्भात चर्चा करण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास पासलकर. विकासजी नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे आपल्यासोबत आहेत. रविकांतजी, आपण आहात का आमच्यासोबत? आय थिंक थोड्या वेळात थ्रू होतील. आणि राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्यासोबत आहेत. किरण सर नमस्कार. नमस्कार. किरण सर, मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे, तुम्हीही ऐकली असेल अशी अपेक्षा करते. अधिकृतरित्या कुणीही काही सांगत नाहीये की निवड झालेली आहे का, आणि झालेली असेल तर शपथविधी नेमका कधी होईल. पण हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे की सुनेत्रा पवार यांचीच उपमुख्यमंत्री पदासाठी निवड केली जाणार आहे. दोन प्रश्न प्रामुख्यानं चर्चेत होते. एक म्हणजे पक्ष नेतृत्व राष्ट्रवादीचं कुणाकडे जाणार, आणि दुसरं दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जवळपास मिळालंय असं म्हणायचं. नक्की आता गोष्टी ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडतायत ते बघता सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेता म्हणून निवड होणं जवळपास निश्चित आहे. म्हणजे त्याची इंडिकेशन सकाळी प्रफुल्ल पटेल यांनी दिले, नंतर छगन भुजबळ यांनी दिले. त्यामुळे आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. ती फॉर्मॅलिटी उद्या पूर्ण होईल आणि ते उद्या संध्याकाळी शपथ सुद्धा घेतील, अशी देखील एक आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आत्ताची जी आहे त्याचा प्रश्न सुटलेला दिसतोय राज्यापुरता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याचा निर्णय अजून व्हायचा आहे, तो अजून झालेला नाही, किंवा तो इतक्या लवकर होईल असं काही मला वाटत नाही. प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष आहेत, ते कंटिन्यू करतील. पण एकत्रीकरण जर करायचं असेल, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जर विलिनीकरण होणार असेल, तर मात्र जो एक नवीन पक्ष किंवा जो मूळ पक्ष त्याच्यामध्ये येणार आहे त्या पक्षाचं नेतृत्व कोणाकडे, हा सगळ्यात मोठा आणि मला वाटतं तो सगळ्यात कळीचा मुद्दा असेल. कारण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत प्रफुल्ल पटेल, तिकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत सुप्रिया सुळे. त्या दोघांना आपापलं स्टेचर वाढवून मिळेल की ते दोघे आपल्या स्टेचरमध्ये कायम राहतील
हे सांगता येणं अवघड आहे. पण माझ्या याच्यातला कयास असा आहे, माझी याची काही पक्की माहिती नाहीये, पण माझा अंदाज असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्र आल्यात आणि एकच पक्ष तयार झाला तर त्या पक्षाचं नेतृत्व हे पवार कुटुंबातील कोणाकडे तरी असेल. मग ते सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल की ते सुप्रिया सुळेकडे यांच्याकडे असेल ते आता सांगणं आपल्याला अवघड आहे. मात्र पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त या पक्षाचा अध्यक्ष अन्य कोणी असणार नाही हे उघड आहे. कारण असं आहे की आता ज्या पद्धतीने सुरुवातीला शरद पवारांनी आणि नंतर अजित पवार यांनी आपला पक्ष बांधण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी ज्या पद्धतीने कार्यकर्ते डेव्हलप केले होते, तो जर वारसा पुढे घेऊन जायचा असेल आणि कार्यकर्त्यांना एकसंध ठेवायचं असेल, गेल्या 2.5 वर्षामध्ये जी काही मन कलुषित झाली आहेत ती पुन्हा एकदा निवडायची असेल तर पवार कुटुंबातलं कोणीतरी अध्यक्षस्थानी असणं आवश्यक आहे, असा माझा याच्यातला एक एकंदरीत समज आहे. त्यामुळे मी हे म्हणतोय की पवार कुटुंबातला कोणीतरी अध्यक्ष असणार, पण त्यातल्या त्यात जर झुकतं माप द्यायचं असेल तर ते सुप्रिया सुळे यांच्याकडे जाईल. कारण सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव आहे, त्या दिल्लीमध्ये काम करतील, सुनेत्रा वहिनी मुंबईमध्ये काम करतील. अशा प्रकारे जी पूर्वीचं अंडरस्टँडिंग होतं की शरद पवार पण दिल्लीमध्ये त्याच्यामध्ये सर सुप्रिया सुळे यांचं नाव जर तुम्ही त्यांना झुकतं माप देत असाल तर प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे होते, म्हणजे समजा जर एकत्र झाली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या नेत्यांना सुप्रिया सुळे यांच्या कार्यशैलीबद्दल म्हणा किंवा एकूण अनेकदा तक्रारी होत्या ज्या जरी जाहीरपणे आल्या नव्हत्या समोर तर त्यांची चर्चा कायम व्हायची. या परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले नेते हे सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व मान्य करू शकतील? पण सुप्रिया सुळे मुळात सुनेत्रा पवारांचं किंवा अन्य कोणाचं नेतृत्व मान्य करतील का, हा पण एक प्रश्न आहे. नेतृत्वावरनं जर मुद्दा करायचा असेल तर फक्त सुप्रिया सुळे यांचा मुद्दा नाहीये, शरद पवार यांना देखील नवीन अध्यक्षाचं ऐकावं लागेल. समजा शरद पवार अध्यक्ष नसतील त्या पक्षाचे तर, आणि जर पवारांनी ठरवलं की दोन्ही पक्ष एकत्र आले आणि मीच अध्यक्ष राहणार, तर मात्र मला वाटतं की ते परत तोच मुद्दा येतो की ज्या कारणासाठी ते बाहेर पडले, वेगळा पक्ष काढला किंवा मूळ पक्ष ताब्यामध्ये घेतला, तेच कारण परत रिपीट होणार. तर माझा याच्यातला असा अंदाज आहे की घरातलं एकंदरीत वातावरण बघता, कौटुंबिक संबंध बघता, दुरावलेली मनं जेव्हा जवळ येत आहेत त्यावेळेला सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करून बघूया थेटपणाने, असा एक विचार तिकडे निर्माण होऊ लागलेला आहे. आणि महाराष्ट्रापुरतं आता राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं शिल्लक आहे. जे काही खासदार निवडून आलेले ते सुद्धा महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रातला सगळा निर्णय हा सुनेत्रा वहिनींकडे असेल आणि दिल्लीच्या राजकारणाचा विशेषतः किंवा दिल्लीमध्ये कोणाला जर मंत्रीपद द्यायचं असेल ते एनडीए मध्ये राहतील असं आपण गृहीत धरून चालतोय. एकत्र पक्ष झाल्यानंतर एनडीएच्या बाहेर पडणार नाही हे गृहीत धरून मी बोलतो. समजा एकत्रित पक्षाला कोणाला दिल्लीमध्ये मंत्रिपद द्यायचं असेल तर ते कोणी द्यावं, त्याचं ट्रेनिंग कसं करावं, पण ते एकत्रित आल्यानंतर एनडीए मध्ये राहतील काही नाही हा सवाल खूप मोठा असणार आहे. रविकांत वरपे थोर झालेले आहेत आपल्या बरोबर, तुमच्याकडे येते रविकांतजी. विकास पासलकर आपल्या सोबत आहेत. विकासजी, मला कल्पना आहे की आजच 3रा दिवस आहे आणि त्याच्यानंतर राजकीय या सगळ्या गोष्टी करणं हे काही फार सोपी गोष्ट नाहीये किंवा निर्णय घेणं सुद्धा कुटुंबासाठी आणि पक्षासाठी सोपं नाहीये. पण राजकारणाची जगराहाटी अशी असते की तिथं फार काळ थांबता येत नाही, त्यामुळे निर्णय घेण्याच्या दृष्टीनं तुमच्याही पक्षाकडनं आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. कोणता निर्णय पक्षासाठी सगळ्यात जास्त या घडीला महत्त्वाचा आहे? पक्ष नेतृत्व निश्चित करणं की दोनही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं? काय आहे, खरं तर झालेली घटना ही तुम्हालाही माहिती आहे की माननीय दादांचं असं अचानक जाणं, याच्यामधून कार्यकर्ते आमच्यासारखे हजारो लाखो कार्यकर्ते खरं तर ह्या धक्क्यातनं अजून सावरलेले नाहीयेत. निश्चित. आणि कुटुंब सुद्धा ज्या काही आपल्या रूढी परंपरेप्रमाणे धर्माच्या दृष्टिकोनातनं ज्या काही असतात, जे काही विधी असतात, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. परंतु तुम्ही म्हटलं तसं की शेवटी राजकीय दृष्ट्या काही निर्णय घ्यावे लागत असतात. तशा निर्णयांच्या बाबतीमध्ये अंतर्गत काही चर्चा चालू असतील, पक्षीय स्तरावरती वरिष्ठ नेत्यांच्या काही चर्चा चालू आहेत, परंतु या चर्चा अशा घ्याव्या लागत असतात. आजच्या घडीला कुटुंब आणि जवळचे कार्यकर्ते हे अत्यंत एका भावनिक पातळीच्या पलीकडे जाऊन स्वतःमध्ये महाराष्ट्रामधील अनेक असे लोक आहेत की ते स्वतःला असं खूप काही सगळं उद्ध्वस्त झाल्यासारखी परिस्थिती करतात. सगळ्यांना असं वाटतंय की आपल्या कुटुंबातला आधारवड गेलाय. हो, म्हणजे मी तुम्हाला सांगताना सुद्धा आता सुद्धा मला खरं तर बोलण्याची सुद्धा मानसिकता होत नाही, कारण ज्या नेतृत्वाबरोबर आपण काम करतो
त्यांचा सहवास लाभत असतो आणि ते अचानक त्यांचं जाणं असं खूप वेदनादायक आहे. आणि खरंय. ज्या पद्धतीने एकूण महाराष्ट्रातली स्थिती बघितली तर लोक हंबरडा फोडून धाय मोकलून रडतायत. मी आज सुद्धा 1-2 ठिकाणी श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमाला गेलो. ज्या खेड्यापाड्यामधील लोकांना त्यांनी दादांचं एक फक्त क्षणाने कधीतरी सभेला आलेले असतील, चेहरा पाहिलेला, हात केलेला, ते लोक आज त्या माय मावल्या अशा धाय मोकलून रडतायत. आणि म्हणून ठीक आहे की ही राजकीय सत्ता आणि या सत्तेचं समीकरण, पक्ष, या सगळ्या प्रक्रिया आहेत. या प्रक्रिया होत राहतील किंवा या प्रक्रिया होत असतात. परंतु आजच्या घडीला हा पवार कुटुंब, माननीय सुनेत्राताई, माननीय पवार साहेब आणि एकत्र कुटुंब ते आज ज्या कार्यकर्त्यांसाठीच जर ही परिस्थिती असेल तर मग कार्यकर्त्यांसाठीच जर ही परिस्थिती असेल तर मग कुटुंबाची काय? पण जसं आपण दोघांनी सुरुवातीला म्हटलं की काही गोष्टी थांबवता येत नाहीत आणि त्या दृष्टीनं हे सगळं सुरू आहे. मी तुमच्याकडे परत एकदा येते. रविकांतजी, आता हा जो मुद्दा आहे 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा, खरंच त्या पातळीवर आत्ता काही सुरू आहे का, की या पातळीवर अजित पवार हे असताना सुद्धा काही फार सुरू नव्हतं आणि आत्ताही काही नाहीये? काय परिस्थिती आहे याबाबतची? तुम्ही मला एक सांगू शकाल का, पासलकरांच्या अगोदर कोणी भूमिका मांडली? काय काय विकास पासलकरांच्या अगोदर कोणी भूमिका मांडली सांगू शकाल का? राजकीय विश्लेषक किरण तारे आहेत आपल्यासोबत, त्यांनी मांडली आहे. ठीक आहे. हे बघा की दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण, त्याच्यानंतर पुढे कोण नेतृत्व करणार, आत्ताच्या क्षणाला संपूर्ण महाराष्ट्र हा एक दुःख सागरात सुन्न झालेला आहे. अजित पवार ह्या महाराष्ट्रासाठी काय होते आणि त्यांच्या प्रति लोकांच्या काय भावना होतात, काल तुम्ही सगळ्या माध्यमांनी पाहिल्या असतील. आणि अजित दादा असताना त्यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करायच्या होत्या का, तर हो, त्याचं उत्तर होय आहे. त्याचं कारण असं आहे की मी छोटासा जरी कार्यकर्ता असला, मी त्या सगळ्या ज्या काय अजितदादांचं जे म्हणणं असेल, मी गेल्या 2 महिन्यापासून मी अजितदादांच्या बरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांच्या भावना काय होत्या ह्या लपून राहिलेल्या नाहीये, त्यांनी भाषणातून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे ते एक पक्ष विलिनीकरण होईल का, काय होईल, अजित पवारांची भूमिका होती का नाही होती, तर महानगरपालिकेच्या आणि पिंपरी चिंचवडच्या आणि पुण्यातल्या सभेमध्ये अजितदादांनी एकत्रीकरणाविषयी त्यांचं मत, त्यांच्या प्रतिक्रिया ह्या दिलेल्या आहेत. प्रश्न असा आहे की आज ते कुटुंबाचा करता माणूस गेलेला आहे. खरं. आणि आज ते कुटुंब आणि आमचा जो राष्ट्रवादी परिवार आहे, आज अजितदादाचा पक्ष वेगळा काय का पवार साहेबांचा पक्ष वेगळा काय, आमच्यासाठी तर ते कुटुंब प्रमुख आहेत ना अजितदादा. आज आमचा करता माणूस घरात गेलेला आहे. मी आता एक पिंपरी चिंचवड शहराची शोक सभा उरकून आम्ही आलेलो आहोत. आज आपल्याला मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती नेमायचं नाही, की जेणेकरून इतकं इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी राजकारणात कुठं असते? मुख्यमंत्री पद नियुक्त करण्यासाठी असते, की बाबा महाराष्ट्राचा गाडा चालू शकत नाही किंवा प्रधानमंत्री नियुक्त करायचं असतं. आज ते कंपनी, ते कुटुंब आज इतक्या दुःख सागरामध्ये आहे. आज जेव्हा घरातला करता पुरुष जातो तेव्हा त्या कुटुंबावरती काय दुःख त्यातनं होतात ना, हे आम्ही समजू शकतो. आणि आज जेव्हा आम्ही या श्रद्धांजली सभा आम्ही उपस्थित राहतो, तिथं लोकभावना जी आहे राजकारणामध्ये, तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, यापेक्षा लोकांना काय वाटतं, लोकांची काय भावना आहे. आज लोकांची भावना आहे की आता दोन्ही पक्षांनी एकत्र झालं पाहिजे. अजूनही कुटुंबाचे प्रमुख म्हणून पवार साहेब आहेत. आजही त्या कुटुंबाला एकत्रित बसतील ते आज ना उद्या, आणि आज ना उद्या बसल्यानंतर राजकीय भूमिका ठरवतील ना ते. घाई कशाला? ते घाई काय, म्हणजे तुमच्या एका मुद्द्यावर मला फक्त विचारायचं आहे की तुम्ही म्हणालात की पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नाही आहेत की नेमणुकीची घाई कशाला. पण तुम्हाला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा नेतृत्व निवडतंय, सुनेत्राताईंच्या नावाची ऑलमोस्ट घोषणा होतीये, तर ती घाई आहे? हे बघा, सुनेत्रा वहिनी आज ज्या दुःखामध्ये आहेत, बरोबर आहे, त्या दुःखामध्ये आज राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता आहे. आज त्याच्यातून सावरण्यासाठी, कारण ती प्रक्रिया करण्यासाठी वहिनी, त्या प्रक्रिया करण्यासाठी जे आमदार असतील ते निश्चितच वहिनीच्या मागे उभे राहतील ना. त्यामुळे वहिनीला विरोध असण्याचं दुमतच नाहीये.
पण आमचं मत आहे की अजून अजितदादांच्या अस्थीचं विसर्जन देखील झालेलं नाही हो. ठीक. अजून दुःखातून आम्ही सावरलेलो नाहीये. हे खरं आहे की वेळ लागणार आहे आणि त्यामुळे या चर्चा करताना सुद्धा प्रत्येकाला थोडीशी अडचण होते की इतका अचानक झालेली गोष्ट असताना त्या दुःखातना बरेच जण सावरलेले नसताना म्हणजे अशी परिस्थिती आहे की अजूनही अनेकांना यावर विश्वास बसत नाहीये की अजितदादा या जगामध्ये नाहीये. त्यामुळे काही निर्णय घेणं किंवा त्या निर्णयांबद्दल चर्चा करणं हेही नेहमीच्या चर्चांसारखं सोपं निश्चित नसेल, कारण दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा काही पहिल्यांदा होत नाहीयेत. पण ज्या परिस्थितीमध्ये आपण या चर्चा करतो ती परिस्थिती प्रचंड वेगळी आहे, अनकल्पित आहे, कुणीच याची कल्पना केलेली नव्हती. पण किरण तारे सर, यातनं एक बाकी दिसतंय की शरद पवार यांची राष्ट्रवादी जी आहे ती विलिनीकरणाच्या दृष्टीनं म्हणजे आता अगदी वरपे बोलत असतील तरी किंवा राष्ट्रवादीचे शरद पवारांचे राष्ट्रवादीचे इतर जेव्हा नेते वारंवार बोलतात तेव्हा ते सुद्धा यासाठी प्रचंड अनुकूल दिसत आहेत किंवा प्रचंड सकारात्मक दिसत आहेत. पण तेवढीच सकारात्मकता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दिसतीये का? नेत्यांची विधानं बघितली तर या मूळ संकल्पनेला कोणी विरोध केलेला नाही. हो, म्हणजे आता रवी म्हणाले त्याप्रमाणे काही दृष्टीने पावलं टाकण्यात आलेली होती. त्या पावलं आता दुर्दैवाने अजितदादा आपल्यामध्ये नसल्यामुळे त्याचे दृश्य परिणाम आपल्याला त्यांच्या समोर दिसले नाहीत. पण काहीतरी हालचाली सुरू झाल्या होत्या, काहीतरी पावलं टाकण्यात आली होती, काहीतरी चर्चा झालेली होती, काहीतरी डेडलाईन ठरवण्यात आली होती, काहीतरी सुरू होतं. त्यामुळे मला असं वाटतं की चर्चा किंवा अनुकूलता दोन्ही बाजूने आहे. फक्त ते कसं त्याला अंतिम स्वरूप द्यायचं हा मुद्दा त्याच्यामध्ये असू शकतो. अजितदादांच्या मनामध्ये काय होतं, त्यांनी जर आपल्या सहकार्यांना सांगून ठेवलं असेल की एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाल्यानंतरचं स्वरूप कसं असेल पक्षाचं, या संदर्भातली क्लॅरिटी जर त्यांनी सहकार्यांना देऊन ठेवली असेल तर मला वाटतं या गोष्टी सॉल्व्ह व्हायला काही अडचण असू शकत नाही. पण तसं झालेलं नसेल किंवा त्यांनी कुटुंबामध्ये कोणाशी बोलणं केलं असेल, वहिनीशी बोलले असेल किंवा सुप्रियाताईंशी त्यांचं बोलणं झालं असेल तर या गोष्टीची क्लॅरिटी येईल आपल्याला. पण आता आपल्याला ते आता माहिती नाही आपल्याला काय झालं एक्झॅक्टली, कारण आपण सगळं फक्त हेअर सेवन आपण सगळं ऐकतो की कुठल्या तरी नेत्याने स्टेटमेंट केलं आणि मग आपण दुसऱ्या आणखी दोन नेत्याशी बोललो आणि त्याचा आता अन्वय अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला याचा कॉन्क्रीट माहिती आपल्याकडे आता कशी काय नाही. पण मला असं वाटतं की एकत्र मूळ मुद्दा जो आहे, मूळ संकल्पना जी आहे की दोघांनी एकत्र यावं की न यावं, या गोष्टीला मला वाटतं दोन्हीकडनं क्लिअरन्स आहे. दोन्हीकडनं विरोध असण्याचं अजिबात काही कारण नाहीये. एखाद दुसऱ्या कुठल्या नेत्याचं वेगळं मत असू शकतं, पण ते ठीक आहे, लोकशाहीमध्ये वेगळं मत असू शकतं. पण ऑन अ लार्ज स्केल मला असं वाटतं की दोन्हीकडे सहमती आहे एकत्र संदर्भामध्ये. पण सत्तेमधली जी गणिते आहेत ती आधी सोडवून घेणं याला प्राधान्य देऊन मग हा मुद्दा नंतर कुटुंबामध्ये सॉर्ट आउट करता येईल अशा काहीशी भूमिका? पण सत्तेतली गणित आता ते सांगतो, गटनेता तर निवडावंच लागणार. गटनेता तर त्याशिवाय राहू शकत नाही. आज ना उद्या निवडावंच लागणार. आणि कसं आहे की अजितदादांनी बांधलेला पक्ष त्यांच्याच कुटुंबातले एखादी व्यक्ती जर पुढे घेऊन जाणार असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या चाहत्यांना आनंदच होणार की कोणाला वाईट वाटण्याचं किंवा दुःख होण्याचं काहीच कारण नाही. तर प्रश्न हा आहे की ही रविकांत जसं म्हणतात किंवा बाकी सगळी चर्चा सगळी सुरू आहे की घाई का होते सगळं. घाई कोणाकडनं होते? घाई माध्यम करत नाहीयेत, घाई त्यांच्याच पक्षाचे नेते करतात. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी उद्या बैठक बोलवली आहे, त्यांच्याच पक्षाचे नेते उद्या गटनेते निवडणार आहेत, त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी पब्लिकली येऊन सांगितलं, जाहीर स्टेटमेंट त्यांनीच केलेलं आहे. त्यामुळे एखादा नेता जेव्हा अशा प्रकारची विधानं करायला लागतो तेव्हा त्यानुसार ते वातावरण तयार होत जातं. हे मला 100% मान्य आहे की सुप्रियाताईंनी किंवा शरद पवारांनी या विषयावर कुठलंही विधान केलेलं नाही, करणार पण नाही. ते त्यांना तेवढं त्यांना कळतं काय आहे ते. पण ज्या वेळेला इतर नेते बोलतात तर त्यांच्या वक्तव्याची दखल घेणं हे आपलं काम असतं. ते काय म्हणतात हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम असतं, म्हणून आपण ही चर्चा करतो. पण याच्या मागचा उद्देश तोच आहे की जो पक्ष बांधलाय त्या पक्षाला असं अनाच तर काही करू शकत नाही. त्याला कोणीतरी त्या पक्षाला कोणीतरी पुढे घेऊन जाण्यासाठी, दादांची लेगसी पुढे घेऊन जाण्यासाठी कोणीतरी लागणार. तर आणि राजकारणामध्ये कसं आहे ना, राजकारण हा अत्यंत बेभरोशाचा खेळ आहे. राजकारणामध्ये असं म्हणतात, इंग्लिश वर्ब तुम्हाला पण माहित असेल की अ वीक इज अ व्हेरी लॉंग टाइम इन पॉलिटिक्स. एक आठवडा म्हणजे खूप झालं, एक आठवड्यामध्ये राजकारण होत्याचं नव्हतं होऊ शकतं. विशेषतः जेव्हा व्होलाटाईल परिस्थिती आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, राजकीय अस्थिरता कधी पण निर्माण होऊ शकते. राक्षसी महत्वाकांक्षा असलेले पक्ष दोन्ही बाजूला आहेत. अशा परिस्थितीमध्ये तातडीने निर्णय घेणं हा राजकीय शहाणपणाचा एक भाग असू शकतो असं मला वाटतं. सगळ्यांनाच आहे, त्या दुःखाची भरपाई होणं हे अशक्य गोष्ट आहे. पण काही गोष्टी या त्या वेळेची गरज म्हणून पूर्ण कराव्या लागतात. मला वाटतं सुनेत्रा वहिनीची निवड हा त्या प्रक्रियेचा एक भाग असा. बरं,
पासलकरजी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना तुम्ही भेटताय, काय त्यांचं म्हणणं आहे? घाई होते नेतृत्व निवडीची की आता करणं लगेचच गरजेचंच आहे? नाही, तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं तर मी तुम्हाला म्हटलं ना की आता संपूर्ण पुणे जिल्हा किंवा एकूण महाराष्ट्र, मी महाराष्ट्राच्या पलीकडे सांगेल तुम्हाला की मी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमचा संपर्क असतो. हरियाणा सारखं राज्य, गुजरात सारखं, मध्य प्रदेश सारखं अशा राज्यांमध्ये सुद्धा जेव्हा दादा गेले त्याची बातमी कळाल्यानंतर आज त्या ठिकाणी सुद्धा छोटे छोटे लोक सगळे एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्रामधील एक टॉलवर्ड्स लीडर, एक कर्तृत्ववान नेता गेलेला आहे, तर त्याच्या छोट्या छोट्या श्रद्धांजली सभा आज वेगवेगळ्या राज्यामध्ये होत आहेत. कर्नाटक सारख्या राज्यामध्ये लोक एकत्र येत आहेत की जे दादांकडे, दादांच्या कामाच्या निमित्ताने, सामाजिक विषयाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या निमित्ताने जोडले गेलेले लोक होते, जे आमच्या माध्यमातून सुद्धा जोडले गेलेले लोक होते. आणि दादांचं हे कार्य, कर्तृत्व, एक कामाचा आवाका, आणि म्हणून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तर वाटणं हे साहजिक आहे, अजून लोकच सावरलेली नाहीयेत. परंतु शेवटी सत्तेचं गणित, सत्तेचं राजकारण, आणि या अगोदर जे विश्लेषण मांडलं ज्यांनी, त्या सरांनी सांगितलं की महत्वाकांक्षा ही राक्षसी महत्वाकांक्षा होत चाललेली आहे राजकारणामधली. आणि आज या सगळ्या परिस्थितीमध्ये निर्णय, काही गोष्टी घ्याव्या लागत असतात, अपरिहार्यता असती, परंतु निर्णय घेताना आज जे संकट ओढवलेलं आहे, विशेषतः पवार कुटुंबावरती आलेलं आहे, सुनेत्राताईंवरती आलेले, पवार साहेबांवरती आलेले, सुप्रियाताईंवरती आलेले, सर्वच एकूण सगळं पवार कुटुंब, पार्थ आणि जय दादा, हे दोघांनाही आज अचानक दादांचं जाणं, सर्वसामान्य कार्यकर्ते कोलमडून पडलेले आहेत. सगळ्यांसाठीच ही खूप कठीण परिस्थिती आहे. वेळेअभावी मला तुम्हाला थांबवावं लागतंय. रविकांत वर्बेची अगदी 1 मिनिटामध्ये सांगा, म्हणजे मला आजच्या दिवसामधली ती खूप वेगळी बातमी वाटली की आज दुपारी जेव्हा आम्ही बघितलं की शरद पवार नीरा नदीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी गेले, म्हणजे सुरुवातीला तर ते व्हिज्युअल्स बघून मला थोडंसं आश्चर्य वाटलं की हे खरंच पाहणी करण्यासाठी गेलेत की इतर कुठल्या कारणासाठी गेलेत, पण नंतर ते पाहणीच करत होते. शरद पवार यांनी आता दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना सरळ सरळ हा सल्ला दिलाय, कामाला लागा. पवार साहेब कुठलाही संदेश आपल्या कृतीतून देत असतात आणि त्यांनी नेहमी लोकभावनेचा आणि जनभावनेचा आणि कार्यकर्त्यांचा मताचा आदर करणारे पवार साहेब आहेत. आज जेव्हा कुटुंबाचा करता नेता जेव्हा जातो तेव्हा कार्यकर्ते हवालदिल झालेले असतात, कार्यकर्ते हे डिप्रेशन मध्ये गेलेले असतात. आज पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संदेश दिलेला आहे की आम्ही आहोत आणि पवार साहेब ह्या पवार कुटुंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे सुनेत्रा वहिनी असतील, सुप्रियाताई असतील, जयदादा असतील, पारदादा असतील, पवार साहेब असतील, हे आज कुटुंब म्हणून ते एकत्र बसतील, पुढची दिशा ते ठरवतील, ते निश्चित ठरवतील. परंतु पवार साहेबांनी आज स्ट्रॉंग मेसेज दिलेला आहे की जे कार्यकर्त्यांना आज वाटतं की आम्ही पोरके झालेलो आहोत, दादा निघून गेलेले आहेत, आज आमचं कसं होईल, तर आज त्या 86 वर्षाच्या तरुणाने मेसेज दिलेला आहे की टायगर आम्ही जिंदा आहे. त्यांनी निश्चितपणे सगळ्यांना हा संदेश दिलाय. खरं तर जेव्हा आपण प्रादेशिक पक्ष म्हणतो त्यावेळेस ते एक कुटुंब केंद्री असतात. एका अर्थाने बऱ्याचदा भारतीय राजकारणामध्ये या कुटुंब केंद्री प्रादेशिक पक्षांवर टीका केली जाते, पण जेव्हा कठीण परिस्थिती असते तेव्हा प्रादेशिक पक्षांची ही ताकद बनते की कुटुंब त्यांच्या सोबत असतं. आज अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं पवार कुटुंबीय एकमेकांना आधार देत आहेत आणि या सगळ्यातना राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्ही पुढे राहू, उभे राहू हा संदेश देत आहेत, त्यानुसार प्रादेशिक पक्षांचं कुटुंबत्व हे कायमच फक्त टीकेचं धनी असू शकत नाही, तर एका विचाराने चालणारी अनेक माणसं एकत्र असतात, ती कुटुंब म्हणूनही एकत्र असतात, विचार म्हणूनही एकत्र असतात, आणि त्यामुळे पक्ष ही संघटना टिकण्यासाठी ती मोठी ताकद असते, हाही अर्थ आज या निमित्तानं या सगळ्यांना दिसलाय. राजकीय घडामोडी होत राहतील, त्याच्या अपडेट्सही आपल्यापर्यंत पोहोचत राहतील, अपरिहार्य आहे ते सगळं, पण यातून राजकारण आणि बदलत्या राजकारणाची वेगवेगळे पैलू जे समोर येतात ते निश्चित दुर्लक्षित करता येण्यासारखे नाहीये. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आपल्या दोघांची, विशेषतः पासलकर सर आणि वरपे सर, तुमच्या मनस्थितीचाही विचार करता तुम्ही दोघं जण चर्चेला येण्यासाठी तयार झालात आणि आमच्याशी बोललात, त्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा विशेष आभार. किरण सर, धन्यवाद. आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.